मित्रांनो, तुम्ही जर EPS 95 पेन्शनचे सदस्य असाल तर EPFO एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन भविष्य निर्वाह निधी संघटनमार्फत तुमच्यासाठी 29 जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आलेले हे सर्क्युलर आहे, ज्यामधील अत्यंत महत्त्वाच्या सूचना तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे। जर EPS 95 च्या सदस्याकडे एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर आता सर्क्युलर मधल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असेल, अन्यथा तुम्ही EPS 95 मेंबरशिपसाठी म्हणजे सदस्यत्वासाठी पात्र राहणार नाही। तर काय आहेत त्या सूचना एक एक करून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे EPS 95 संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, रेग्युलेटिंग EPS एंटाइटलमेंट ऑफ मेंबर्स हॅव्हिंग मल्टिपल अकाउंट नंबर्स। एकापेक्षा अधिक खाते क्रमांक असलेल्या सदस्यांच्या EPS पात्रतेचे नियमन। जेव्हा EPS सदस्याकडे एकाच वेळी 2 किंवा अधिक आस्थापनांमध्ये समवर्ती रोजगारासाठी एकापेक्षा अधिक खाते क्रमांक अकाउंट नंबर्स असतात, तेव्हा या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असेल। प्रत्येक आस्थापनेची पेन्शन आस्थापनेतून बाहेर पडण्याच्या तारखेला प्रत्यक्षात काढणे आवश्यक आहे। प्रत्येक आस्थापनेतील निवृत्ती वेतन एकत्रित केले जाईल, परंतु कोणत्याही वेळी निवृत्ती वेतन पात्र पगाराची एकूण मर्यादा वेतन मर्यादेपेक्षा जास्त नसावी। थोडक्यात जितक्या पगारावर पेन्शन कॅल्क्युलेट केली जाते त्याची एक मर्यादा आहे, त्या मर्यादेपेक्षा पगार जास्त नसावा। आणि जेव्हा ही वेतन मर्यादा ओलांडली जाते तेव्हा अशा अधिकच्या पगारावर मिळालेले योगदान किंवा कॉन्ट्रिब्युशन हे PF खात्यात वळवले जाईल। मित्रांनो, जो कमीत कमी पेन्शनचा क्रायटेरिया किंवा निकष आहे हा एकत्रित पेन्शनवर अप्लाय केला जातो, म्हणजेच एकूण पेन्शनच्या रकमेवर। तसेच रुजू होण्याच्या तारखेला सदस्याचे वेजेस किंवा मजुरी ही 15,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल तर तो EPSचा मेंबर किंवा सदस्य होतो। आणि जर तोच सदस्य पहिल्या ठिकाणचे काम न सोडता दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या आस्थापनेवर रुजू होतो, त्यावेळी दुसरी आस्थापना ज्या आरोच्या अंडर कव्हर असेल तो आरो हे सुनिश्चित करेल की दोन्ही आस्थापनांमधून दोन्ही ठिकाणून एकत्रितपणे EPS मध्ये जाणारे सदस्याचे योगदान किंवा कॉन्ट्रिब्युशन हे 15,000 रुपये वेतन मर्यादेवरच देय असेल, त्यापेक्षा जास्त नाही। तसेच 1 सप्टेंबर 2014 पासून हे सुद्धा सुनिश्चित केले जाईल की एकाच आस्थापनेवरील वेतन 15,000 रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा एका वेळी एकापेक्षा जास्त आस्थापना जॉईन करताना जर वेतन एकत्रितपणे 15,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर PFचे संपूर्ण 24% योगदान केवळ PF खात्यामध्येच म्हणजेच भविष्य निर्वाह निधी खात्यातच ठेवले जाईल। म्हणून अशा प्रकारे तो सदस्य EPS 95 च्या सदस्यत्वासाठी पात्र असणार नाही। थोडक्यात 2 ठिकाणी जर काम करणारी व्यक्ती असेल तर तिचा दोन्ही ठिकाणचा पगार मिळून हा 15,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तो व्यक्ती EPS 95 च्या सदस्यत्वासाठी पात्र असत नाही। मित्रांनो, ज्या सर्व ठिकाणी किंवा आस्थापनांमध्ये अशा मल्टिपल मेंबरशिपच्या घटना अधिक आहेत त्या सर्व आस्थापनांना या सर्व सूचना निदर्शनास आणून दिल्या जाणार आहेत, ज्यामुळे पहिल्याच वेळी एम्प्लॉयर किंवा नियोक्ता अचूक ECR सबमिट करू शकेल। आणि इतर प्रकरणांमध्ये पेन्शनचे कॅल्क्युलेशन व PPO आरो मार्फत जारी केला जाईल, जिथून सदस्य शेवटी EPS 95 मधून बाहेर पडू शकतील। त्याचप्रमाणे 2 ओव्हरलॅपिंग मेंबरशिप्स असतील आणि आरो ज्यामध्ये सदस्य नंतर सामील झाले आहेत ते आरो या ठिकाणी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सुद्धा जबाबदार असतील। अशी सर्व माहिती या सर्क्युलरमध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुमचे EPS मध्ये एकापेक्षा जास्त खाते असतील तर तुम्हाला या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे। म्हणून EPSचे खाते असणाऱ्या सर्वांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।